नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक स्पेशल रेसिपी। सगळ्यांच्याच घरात बनते अशी रेसिपी म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या। भाजी सोबत काही खायचंय विशेष तर आपण बनवतो बटाट्याच्या काचऱ्या। खिचडी सोबत बनवायला काही नाहीये खायला असं चविष्ट असं काहीतरी पाहिजे, मग आपल्याला सुचतं की बटाट्याच्या काचऱ्या बनवाव्या। तर बटाटे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत आणि ही पहिल्यांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि फ्राय करताना एक काळजी घ्यायची आहे की ते चिटकू नये, म्हणजे पूर्ण तेलाच्या खाली कढईला चिटकू नये, तर ते थोडेसे करपतात। म्हणजे व्यवस्थितपैकी एक तुम्ही म्हणू शकता मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर एक 10-5 मिनिटं तुम्ही त्याला फ्राय करून घेऊ शकता। खिचडीसोबत काहीही खायला नसलं की मी ही रेसिपी बनवते म्हणजे बनवतेच, आणि इतकी टेस्टी होते ना की बस। मी आता 4-5 वेळेस बनवली, पण ह्या वेळेस मी ज्या पद्धतीने बनवली म्हणजे तुम्ही असं फ्राय न करता जरी बनवलं तरी चालतं, पण जर फ्राय करून बनवलं तर मला इतकी छान टेस्ट लागली ना ह्यावेळेस की बस। मग थोड्या वेळ तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवू शकता आणि वेट करू शकता ते व्यवस्थित फ्राय होण्यासाठी। आणि मग नंतर हे फ्राय करून झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं सर्व, आणि मग त्यानंतर परत फोडणीच्या टाईपमध्ये आपण भाजी केल्यासारखं त्या बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या आहेत। काही ठिकाणी काही जण शेंगदाण्याचं कूट टाकतात, पण मोस्टली तर मी बघितलेलं नाहीये आणि मला शेंगदाण्याचं कूट पहिलेच आवडत नाही, पण बटाट्याच्या काचऱ्यामध्ये तर अजिबात आवडत नाही। तर लगेच मग तेल टाकून घ्यायचं आणि जिरे मोहरी आपल्याला लसूण आणि कढीपत्ता जे काही आहे, आणि ज्यांना हिरव्या मिरच्या आवडतात त्यांनी हिरव्या मिरच्या 2-3 टाकल्या तरी चालेल। मला हिरव्या मिरच्या वर जास्त लाल तिखट आवडतं, सो मी हिरव्या मिरच्या इथे स्किप केलेल्या आहेत। कढीपत्ता लसूण व्यवस्थितपणे हे झालं की लगेच त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चवीसाठी टाकून घ्यायची, आणि मग नंतर आपण जे बटाटे आता साईडला काढून ठेवले होते ते टाकायचे। त्याआधी मीठ हळद आणि थोडंसं तुम्हाला वाटलं की तेलातच थोडंसं नॉमिनल तिखट टाकायचं तर टाकू शकता। तर मी इथे बटाटे टाकलेले आहेत आणि आता व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी, आणि ते मिक्सअप होऊ द्यायचंय। म्हणजे मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स झालं की म्हणजे एक चव छान येते। मग थोड्या वेळ मिक्स करून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित परतत राहायचं प्रत्येक वेळेस, त्याला करपू नाही द्यायचं। माझी कढई थोडीशी म्हणजे नाजूक असल्यामुळे ते लवकर करपतं, सो मी त्याला नेहमी स्टेर करत राहते, म्हणजे त्याला व्यवस्थितपणे केअर करावी लागते। तर करपू नये म्हणून थोड्या वेळच आपण ते करून घ्यायचं। खरंच इतकं छान लागतं ना टेस्टी। डब्यात मुलांना काही नाहीये किंवा मुलांना आवडत नाहीत भाज्या, तर हे तुम्ही ट्राय करू शकता। बटाट्याची भाजी तर आवडतेच सगळ्या मुलांना, पण बटाट्याच्या काचऱ्या काहीतरी स्पेशल असतं। खरंच खूप टेम्पटिंग झालेल्या ह्या बटाट्याच्या काचऱ्या दिसायला तर दिसतच आहेत एकदम, पण टेस्टला पण खरंच खूप छान झालेल्या। तर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खरंच थँक्यू। आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा। आणि खिचडी सोबत तर ही खायला बिलकुल विसरू नका। खरंच इट्स मेड अ परफेक्ट कॉम्बिनेशन व्हेन यू आर टेस्टिंग इट विथ खिचडी। ओके चलो बाय। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या ह्या सपोर्टमुळे आणि प्रेमामुळेच मी इथपर्यंत आलेली आहे, तर नक्की चॅनलला लाईक करा। चलो बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।